आणि अयोध्येमधनं या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं दर्शन सातत्यानं एबीपी माझाच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना घडत राहणारच आहे। पण राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, त्याचा सुद्धा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। मुंबईमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीत नेमकं चित्र काय आहे, तर महाविकास आघाडीतला काँग्रेस हा जो महत्त्वाचा घटक पक्ष आहे त्या काँग्रेसला मनसेला सोबत घेणं हे काहीसं अडचणीचं बनलेलं आहे। महाविकास आघाडीत मनसेला नवा बिडू म्हणून महाविकास आघाडी समाविष्ट करून घेण्यात काँग्रेस तयार नाहीये। मात्र मनसेविना मुंबईमध्ये मवियाचा खेळ काही जमेना असं म्हणण्याची वेळ आली आहे। 2024च्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतं। मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्डामध्ये मनसेच्या मतांचा मवियाला फायदा होईल असं चित्र आहे, ज्यामध्ये दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडूप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चांदिवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातील 22 वॉर्डांमध्ये मनसेच्या मतांचा मवियाला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागतंय की मनसेबाबत सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी एखादी भूमिका घेणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि मुंबईचे जे 22 प्रभाग आहेत, ज्या प्रभागांची नावं आता आपण वाचून दाखवली, ज्या 22 प्रभागांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेची सगळ्यात जास्त ताकद आहे, त्यापैकी 10 महत्त्वाचे भाग असे आहेत की जिथे भाजप आणि मवियाच्या मतांच्या फरकांमध्ये मनसेची भूमिका ही अतिशय निर्णायक भूमिका असणार आहे। ती कशी हे आपण जाणून घेऊया। दिंडोशी वॉर्ड क्रमांक 42 मध्ये 9035 मतं भाजप आणि शिवसेनेला, ठाकरे आणि काँग्रेस 7371 तर मनसेला 2972। गोरेगाव वॉर्ड क्रमांक 58 मध्ये 13041 मतं भाजप आणि शिवसेना तर 11774 मतं ठाकरे आणि काँग्रेस अशी संख्या आहे। 1683 मतं मनसेच्या खात्यात आहे। वर्सोवा विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 61 मध्ये 11267 ही संख्या आहे भाजप आणि शिवसेनेच्या एकूण मतांची, तर 11111 मतं आहेत ठाकरे अधिक काँग्रेस, 1166 मतं आहेत मनसेची। जोगेश्वरी पूर्वमध्ये वॉर्ड क्रमांक 74ला 12274 मतं आहेत भाजप आणि शिवसेना, तर ठाकरे अधिक काँग्रेस अशी मतं आहेत 10394, 2076 मतं आहेत मनसेला। विलेपार्ले वॉर्ड क्रमांक 88 मतांची संख्या भाजप आणि शिवसेना 9933, ठाकरे अधिक काँग्रेस 8294 आणि मनसे 3011। कलिना विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 91 मध्ये भाजप अधिक शिवसेना मतसंख्या 10191, ठाकरे अधिक काँग्रेस 9709 तर मनसे 740। भांडूप पूर्व वॉर्ड क्रमांक 109 भाजप आणि शिवसेना मतसंख्या 10039, ठाकरे अधिक काँग्रेस 5927 तर मनसेची मतसंख्या 2863। घाटकोपर पश्चिम वॉर्ड क्रमांक 123 भाजप आणि शिवसेना 11051, ठाकरे आणि काँग्रेस 9350, मनसे 5881। घाटकोपर पूर्व वॉर्ड क्रमांक 125 भाजप आणि शिवसेना 12980, ठाकरे आणि काँग्रेस 10446 आणि 5196 मतं आहेत मनसेला। अणुशक्तीनगर या विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 144 भाजप आणि शिवसेना मतसंख्या 10300, ठाकरे अधिक काँग्रेस 4677, मनसे 6850। विधानसभा क्षेत्र चांदिवली वॉर्ड क्रमांक 161 भाजप अधिक शिवसेना 17575, ठाकरे अधिक काँग्रेस 15199, मनसे 3897। माहीम विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 190 भाजप अधिक शिवसेना 9196 मतं, ठाकरे अधिक काँग्रेस 7324 मतं, मनसे 7115 मतं। माहीम विधानसभा क्षेत्र वॉर्ड क्रमांक 192 भाजप अधिक शिवसेना 9399 मतं, ठाकरे अधिक काँग्रेस 6146 मतं, मनसे 6392 मतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।